सर्वांना सप्रेम नमस्कार। सहकार मैत्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट महेंद्र खरात आपले सहर्ष स्वागत करीत आहे। नागरी सहकारी पतसंस्था किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि पगारदारांच्या पतसंस्था या संस्थांचे ताळेबंदाविषयी आपण सर्वांगीण अशी माहिती तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आणि यानंतर एक महत्त्वाचा विभाग आपल्याकडे होता, तो असा आहे की नागरी पतसंस्था किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था किंवा पगारदार या पतसंस्थांच्या बाबतीमध्ये सहकार खात्यानं किंवा महाराष्ट्र शासनानं जी विविध प्रकारची परिपत्रक निर्देशित केलेली आहेत ती आपल्याला माहिती देणे। आता त्यामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर कोणतं रेकॉर्ड आपण जतन करावं, किती कालावधीचं करावं, किंवा शेतकऱ्यांना कर्ज वाटप करता येईल का नागरी पतसंस्थांना, किंवा नमुना 8 वर जी बोजा नोंद पद्धती सुरू झालेली आहे, किंवा पिग्मी एजंट जे असतात त्यांना 2.5% पेक्षा जास्त कमिशन आपल्याला देता येणार आहे। त्यानंतर एक रकमी परतफेड योजना की ज्याकडे पतसंस्था खूपच दुर्लक्ष करतात, पण एक चांगली केंद्र सरकारची जी योजना आहे ती आपल्याला राबवता येईल। NPA म्हणजे काय असतं, त्यानंतर लेखापरीक्षण वर्गवारी संबंधी 2021 मध्ये आपल्याला 10% सवलत दिलेली आहे। सामाजिक बांधिलकी निधीचा वापर नक्की कसा करावा याबाबत माननीय सहकार आयुक्तांनी दिलेली विविध सूचना। त्यानंतर वसुली अधिकाऱ्यांना यापुढे सरचार्ज आकारणी न करता आदेशिका खर्च म्हणजे काय, त्याच पद्धतीने वसुली अधिकारी नियुक्तीबाबत दिलेले आदेश, जप्तीबाबत पोलीस संरक्षण, बँकेमध्ये खाते उघडण्याबाबत कलम 70 प्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याबाबत सूचना आणि आयकर GST अशा विविध प्रकारच्या परिपत्रकांसंबंधी आपण माहिती देणार आहोत। सहकार नियम 1961 मध्ये या कायद्यामध्ये नियम 65 प्रमाणे आपल्याला कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था असो त्यामध्ये सर्वसाधारणपणे दप्तर काय असतं यासंबंधी माहिती या नियमामध्ये दिलेली आहे। आणि त्यापैकी असं कोणतं रेकॉर्ड आहे की ते आपल्याला कायमस्वरूपी आपल्या संस्थेमध्ये ठेवायचं आहे, असं कोणतं रेकॉर्ड आहे की ते 10 वर्षांना आपल्याला डिस्ट्रॉय करता येईल किंवा 5 वर्ष आपल्याला ठेवता येईल, यासंबंधी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला नियम 65 जो सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांसाठी लागू होतो, त्यामध्ये आपण जर सर्वसाधारण दप्तर पाहिलं तर ते J1 हे जे आहे क्रियाशील सदस्य, ज्याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह मेंबर, नुकतंच 97व्या घटना दुरुस्तीनुसार आपण क्रियाशील आणि अक्रियाशील असे 2 वेगळे वर्ग आपल्या सभासदांमध्ये झालेले आहेत आणि त्यामुळे ॲक्टिव्ह आणि नॉन ॲक्टिव्ह असे 2 प्रकार आपल्याकडे दिसतात। क्रियाशील सभासदांसाठी J1 रजिस्टर आहे आणि जे अक्रियाशील सभासद आहेत म्हणजे काय की सतत मागील 5 वर्षामध्ये वार्षिक सभेला आलेले नाही आहेत, किंवा समजा आपल्याकडे साधारणपणे 10,000 पर्यंत ठेव ठेवली पाहिजे किंवा साधारण 20,000 पर्यंत कर्ज घेतलं पाहिजे, म्हणजे ठेवीचे आणि कर्जाचे जे नियम आपल्या पोटनियमामध्ये खेळत्या भांडवलानुसार आपल्याला दिलेले आहेत त्या जबाबदाऱ्या त्यानं पार पाडलेल्या नाही आहेत, तर अशा संस्थांना अशा सभासदांना आपण अक्रियाशील यादीमध्ये घेतो। मात्र तत्पूर्वी आपण 30 एप्रिलपर्यंत त्यांना नोटीस पाठवतो आणि त्यामध्ये सूचना करतो की आपण यापूर्वीच्या सभेला आलेले नाही आहेत। म्हणजेच J1 आणि J2 ही जी 2 रजिस्टर्स आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये क्रियाशील सभासद जे असतात त्यांनाच मतदानाचा अधिकार असतो आणि त्यामुळं पहिल्याच प्रथम आपल्याला हे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवायचं आहे। त्यानंतर नामनिर्देशनाबाबत जो I नमुना आहे त्या I नमुन्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यामध्ये महत्त्व आहे, कारण एखाद्या सभासदाचं जर मयत झाला तर त्याची वारस नियुक्ती किंवा त्याच्या भागाचं आपल्याला ट्रान्सफर करावे लागतात दुसऱ्याला, आणि त्यामुळे नामनिर्देशन रजिस्टर जे आहे त्याला आपण I नमुना म्हणतो। म्हणजे J आणि I हे दोन्ही नमुने आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। आपल्या सभासदांची जी शेअर्स खतावणी आहे, त्यानंतर रोखे जे आपण
सभासदांच्या बाबतीमध्ये रोखे आपण जर घेतलेले असतील किंवा काही ऋणपत्रे आपण खरेदी केलेली असतील इतर बँकांची किंवा इतर संस्थांची, तर त्याची नोंदवही स्वतंत्र असावी. त्यानंतर आपली सर्वोच्च सभा जी आहे ती वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि त्यामुळे या सभाचं जे रेकॉर्ड आहे, सभा वृत्तांत आहे की ज्यामध्ये सर्व सभासदांच्या सह्या असतात, आपले विषय काय असतात ते नमूद असतात, त्यामध्ये पान क्रमांक पद्धतशीरपणे नमूद असतात आणि सर्वांच्या सह्या त्यामध्ये महत्त्वाच्या असतात. तर वार्षिक सर्वसाधारण सभेचं सभावृत्तांत, दर महिन्याला ज्या संचालक मंडळाच्या सभा होतात त्या सभांचं मासिक सभावृत्तांत आणि उपसमित्या ज्या असतात, उदाहरणार्थ कर्ज समिती असेल किंवा ठेव समिती असेल किंवा कर्ज वसुली समिती असेल, लेखापरीक्षण समिती असेल, त्यानंतर अंतर्गत तपासणी समिती असेल, तर अशा विविध प्रकारच्या उपसमित्या ह्या पतसंस्था नेमत असतात. त्या उपसमित्यांचे जे सभावृत्तांत आहेत ते सुद्धा आपल्याकडे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर कॅशियरकडे जी कॅश रजिस्टर असतं की त्यामध्ये रोज आलेली जी रोख जमा आणि नावे याची नोंद त्या रोकड वहीमध्ये केली जाते. बँक पासबुक आपल्यासाठी महत्त्वाचं असतं की बँकेशी आपण जमा नावे व्यवहार जे करतो त्यामुळे बँक पासबुक, त्यानंतर ताळमेळ पत्रक हे आपण ठेवलं पाहिजे. रोजकीर्द ज्याला आपण डेबुक म्हणतो हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे की रोजकीर्द ही संस्थेमध्ये असली पाहिजे. सर्वसाधारण कर्ज खतावणी, कर्जाच्या बाबतीमध्ये जनरल लेजरमध्ये आपण सर्व प्रकारची जी आपली खाती असतात ती जनरल लेजरमध्ये आपण नोंदवत असतो आणि जनरल लेजरवरूनच पुढे आपलं जमानावे पत्रक किंवा तेरीस पत्रक तयार होतं. त्यामुळे जनरल लेजर त्यामध्ये आहे. त्यानंतर डेस्कटॉप रजिस्टर ज्याला आपण सगळं नोंदवही म्हणतो, त्याच पद्धतीनं X1 ही जे स्वतंत्र मालमत्ता नोंदवही आहे ती 99/2013 मध्ये आपल्याला दिलेली आहे की आपल्याकडे जर अचल संपत्ती असेल तर त्या बाबतीमध्ये आपल्याला स्वतंत्र X1 रजिस्टर त्यामध्ये ठेवायचं आहे. दुरुस्ती अहवालाचं रजिस्टर, त्यानंतर लेखापरीक्षक आपण जे नियुक्ती करतो आणि त्यानंतर आपल्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये जी प्रक्रिया असते की त्यामध्ये लेखापरीक्षक त्यांची संमती देतात, तर हे आपण स्वतंत्र धारिकेमध्ये ठेवलं पाहिजे. त्यानंतर वार्षिक जी विवरणपत्रे आपण वाय नमुन्यामध्ये माननीय निबंधकांना सादर करतो त्याची सुद्धा स्वतंत्र धारिका ही आपण ठेवली पाहिजे. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार वेळच्या वेळी आपल्याला ज्या सूचना केल्या जातात त्या सर्व नोंदवह्या ह्या आपण ठेवल्या पाहिजेत असं आपल्याला नियम 65 मध्ये सांगितलेलं आहे. माननीय सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी पतसंस्थांचं जे दप्तर आहे किंवा त्याला आपण रेकॉर्ड म्हणतो ते रेकॉर्ड हे किती कालावधीपर्यंत किंवा किती वर्षापर्यंत जतन करावं आणि कोणतं रेकॉर्ड हे कायमस्वरूपी पतसंस्थेमध्ये असलं पाहिजे, कोणतं रेकॉर्ड हे 10 वर्ष जतन करावं लागेल किंवा 5 वर्ष जतन करावं लागेल किंवा 3 वर्ष जतन करावं लागेल यासंबंधी विस्तृत अशी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. आता आपण या मुद्द्यामध्ये पतसंस्थांनी कायमस्वरूपी स्वतंत्र एक रेकॉर्ड रूम तयार करायचा आहे आणि काही रेकॉर्ड हे स्वतंत्र आयुष्यभर जोपर्यंत पतसंस्था जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला हे रेकॉर्ड ठेवायचं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे वैधानिक लेखापरीक्षण अहवाल. कारण असं होऊ शकतं की 15-20 वर्षापूर्वीची सुद्धा काही माहिती ही आपल्याला त्यामध्ये उपयोगी पडते आणि त्यामुळे साधारणपणे 5 ते 10 वर्षानंतर आपण हे वैधानिक लेखापरीक्षण अहवाल जे असतात ते एकत्रित बाइंडिंग करून बाइंडिंग स्वरूपामध्ये आपण 10 वर्षाचे जर स्वतंत्र दर 10 वर्षाचे स्वतंत्र बाइंडिंग केलं तर ते खूप फायद्याचं आपल्या होणार आहे. त्यामुळे वैधानिक लेखापरीक्षण अहवाल हे आपलं कायमस्वरूपी दप्तर आहे. आता भागामध्ये जे आपल्याला कायमस्वरूपी दप्तर संस्थेमध्ये ठेवायचं आहे त्याची नोंद आपण त्यामध्ये घेत आहे. 2 नंबरला रोजकीर्द त्याला आपण डेबुक म्हणतो. 3 नंबरला डेस्कटॉप रजिस्टर. डेस्कटॉप रजिस्टरमध्ये ज्याला आपण चल संपत्ती म्हणतो त्याची नोंद आपण त्यामध्ये करतो आणि X1 रजिस्टर जे स्वतंत्र आलेलं आहे ते इथं आपल्याला स्वतंत्र ठेवावं लागेल की जे अचल संपत्तीच्या बाबतीमध्ये जमीन किंवा इमारतीच्या बाबतीमध्ये आहे. आपल्याकडे जर संस्थेची लायब्ररी असेल तर लायब्ररी रजिस्टर. त्यानंतर गुंतवणूक रजिस्टरमध्ये आपण वेगळ्या ठिकाणी ज्या ठेवीच्या गुंतवणुकी करतो किंवा भागाच्या गुंतवणुकी करतो त्याचं स्वतंत्र रजिस्टर असलं पाहिजे. त्याच पद्धतीनं आय नमुना ज्याला आपण वारस नोंद म्हणतो. त्यानंतर जेन 1 हे जे रजिस्टर आहे क्रियाशील सभासदांसाठी, J2 रजिस्टर जे आहे ते अक्रियाशील सभासदांसाठी आहे. ही रजिस्टर्स आपल्याकडे कायमस्वरूपी ठेवायचे आहेत. त्यानंतर भागाचं प्रमाणपत्र आपण जे सभासदांना देतो आणि ते सर्टिफिकेट दिल्यानंतर त्याची जी उर्वरित काउंटर फाईल असते ती सुद्धा आपल्याला स्वतंत्रपणे ठेवायची आहे.
त्यानंतर शेअर्स रजिस्टर, कारण सभासदांची जे आपण नोंद घेतो आणि त्याला शेअर्स धारण करण्याला आपण परवानगी देतो तर ते शेअर रजिस्टर असेल किंवा शेअर लेजर असेल, आणि शेअर सर्टिफिकेट धारिका ही स्वतंत्र आपण ठेवली पाहिजे. त्यानंतर शेअर ट्रान्सफर रजिस्टर, बऱ्याचदा असं होऊ शकतं की एखादा सभासद त्याचे शेअर्स हे एखाद्याला ट्रान्सफर करतो. उदाहरणार्थ एखाद्या सभासदाचा मयत झाला तर असं होऊ शकतं की त्याचा वारस हा त्यामध्ये सभासद होतो, आणि त्यामुळे शेअर ट्रान्सफर रजिस्टर हे सुद्धा कायमस्वरूपी डॉक्युमेंट आपल्याकडे ठेवायचं आहे. त्यानंतर पोटनियम प्रत जे असते, पोटनियम प्रत संस्थेकडे कायमस्वरूपी धारिकेमध्ये ठेवायची आहे. त्याचबरोबर पोटनियमामध्ये आपण ज्या दुरुस्त्या करतो वेळच्या वेळी, उदाहरणार्थ काही मान्य निबंधकांद्वारा सांगितल्या जातात कलम 14 प्रमाणे, किंवा काही संस्था स्वतःहून पोटनियम दुरुस्त करतात, आणि त्यामुळं पोटनियम दुरुस्ती संबंधी एक स्वतंत्र धारिका जे प्रस्ताव आपण मान्य निबंधकांना सादर करतात ते स्वतंत्र आपल्याकडे असले पाहिजेत. त्याच पद्धतीनं कार्यालयीन परिपत्रके धारिका, यामध्ये आपल्याला वेळच्या वेळी जी परिपत्रकं सहकार खात्याद्वारा आपल्याला मिळतात आणि ती परिपत्रकाची आपण प्रत्यक्ष अंमलबजावणी किंवा कार्यवाही करत असतो, ती परिपत्रकं सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहेत आणि ती कायमस्वरूपी धारिकेमध्ये आपल्याला स्वतंत्रपणे ठेवायची आहेत. कायमस्वरूपी जे रेकॉर्ड आपल्याला जतन करायचं आहे त्यामध्ये मुद्दा क्रमांक 12 जो आहे, आपण मान्य निबंधक सहकारी संस्था यांच्याशी जो पत्रव्यवहार केलेला आहे आणि जी उत्तरं आपण त्यांना सादर केलेली आहेत किंवा त्यांनी आपल्याला जो काही पत्रव्यवहार केलेला आहे त्याची फाईल जी आहे ती स्वतंत्र ठेवायची आहे. त्यानंतर वार्षिक सभा वृत्तांत हे सुद्धा आपल्यासाठी कायमस्वरूपी रेकॉर्ड आपल्यासाठी आहे. त्याच पद्धतीनं बऱ्याचदा संस्था ज्या आहेत काही माल खरेदी विक्री करत असतात किंवा सभासदांसाठी काही व्यवहार करत असतात, तर खरेदी विक्रीची जी रजिस्टर असतात किंवा व्यापारी रजिस्टर असतात ते आपण स्वतंत्र ठेवली पाहिजेत, कायमस्वरूपी ठेवली पाहिजेत. त्यानंतर माल किंवा स्टेशनरी खरेदी विक्री आणि व्यापार पत्रव्यवहारासंबंधी जे व्यापाऱ्यांशी आपण पत्रव्यवहार करतो ती सुद्धा स्वतंत्र फाईल असावी. सभासद अर्ज फाईल, म्हणजे सभासदांची जे आपल्याकडं अर्ज सभासदत्वासाठी आपल्याकडे अर्ज ते करतात ते सुद्धा कायमस्वरूपी धारिकेमध्ये ठेवायचं आहे. सभासदांची जी पासबुक असतात ती आपल्याला कायमस्वरूपी जतन करायची आहेत. त्यानंतर सेवकांचं जे रेकॉर्ड आहे, उदाहरणार्थ सेवा नियमाप्रमाणे सेवकांचे रजेचे अर्ज असतील किंवा नियुक्तीबाबतचे आपण त्यांना जे ठराव आणि त्यांना नियुक्तीपत्र आपण आपल्या सेवकांना देतो किंवा बदली आपण त्यांची केली असेल किंवा सेवा पुस्तके असतील तर हे रेकॉर्ड आपल्याला कायमस्वरूपी जतन करायचं आहे. आणि शेअर ट्रान्सफर फॉर्म्स हे सुद्धा आपल्याला कायमस्वरूपी, तर अशा पद्धतीने 1 ते 19 प्रकारची ही जी विविध रेकॉर्ड आहेत किंवा दप्तर आहे हे कायमस्वरूपी आपल्याला संस्थेमध्ये जतन करायचं आहे. त्यानंतर आता पुढचा भाग ब जो आहे की 10 वर्षानंतर आपल्याला हे रेकॉर्ड जतन करण्याची आवश्यकता नाही असं माननीय सहकार आयुक्तांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आता 10 वर्षापर्यंत हे रेकॉर्ड ठेवावे. त्यामध्ये भाग ब प्रमाणे अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल किंवा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल. आता इथे अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल जो आहे किंवा अंतर्गत तपासणी अहवाल हा त्यामध्ये महत्त्वाचा आहे. त्यानंतर जनरल लेजर, त्यामध्ये आपण त्याला बाबवार म्हणतो. त्यानंतर बँक भरणा काउंटर स्लिप, की आपण बँकेमध्ये जो भरणा केलेला असतो पतसंस्थेच्या माध्यमातून आणि जी काउंटर आपल्याला शिक्का मारून पतसंस्थांना बँका देत असतात ती काउंटर स्लिप आपल्याला 10 वर्षापर्यंत जतन करायची आहे. त्यानंतर सेवकांची जी पगारपत्रक असतात ती आपल्याला 10 वर्ष सतत ठेवायची आहेत. दहा वर्ष आपल्याला जे जतन करायचं आहे त्यामध्ये 5वा क्रमांक आहे तो आहे ठेवी व कर्ज यांच्या वैयक्तिक खतावण्या. ठेवीची जी वेगवेगळ्या खतावण्या असतात त्यामध्ये विविध प्रकारचे मुदत ठेव असेल, पुनर्गुंतवणूक ठेव असेल, आवर्तक ठेव असेल, त्याची व्याज आकारणी, देणं व्याज, दिलेलं व्याज आणि कर्ज खतावण्या ज्या असतात त्यासुद्धा आपल्याला स्वतंत्रपणे 10 वर्ष सतत जतन करायचे आहेत. त्यानंतर कर्ज रजिस्टर आणि कर्ज लेजर जे सभासदांसाठी आपण वापरतो. कर्ज लेजरमध्ये सभासदानं घेतलेलं कर्ज, त्याचं व्याज किंवा मुद्दल हे जे आपण त्यामध्ये नोंद करत असतो. त्यानंतर संस्थेची जी पासबुकं असतात की जे आपण बँकेशी व्यवहार करतो. त्यानंतर चेकची संबंधी जी काउंटरची माहिती असते, उदाहरणार्थ आपण जे चेक विविध लोकांना देत असतो संस्थेच्या वतीने, तर त्यासंबंधी माहिती हे आपण त्या काउंटरवर नमूद करत असतो. चेक क्रमांक किंवा ज्या पार्टीला आपण चेक दिलेला आहे त्याची माहितीसुद्धा आपल्याकडे ठेवायची आहे. त्यानंतर जर आपण काही व्यवहार
ज्याला आपण मालाची खरेदी विक्री करत असाल तर बिल बुकं ही सुद्धा आपल्याकडे स्वतंत्र पाहिजेत. खर्चाची व्हाउचर्स जे आहेत ती खर्चाची व्हाउचर्स ही 10 वर्षे आपल्याला जतन करायची आहेत. क भागामध्ये जे रेकॉर्ड आपल्याला किमान 7 वर्षे ठेवायचं आहे किंवा 7 वर्ष जतन करायचं आहे ते आहे लाभांश वाटप रजिस्टर. हे सुद्धा कमीत कमी 7 वर्षे आपल्याला स्वतंत्रपणे आपल्याकडे आपल्या रेकॉर्ड रूममध्ये ठेवायचं आहे. आणि ड मुद्द्यामध्ये आपण किमान 5 वर्ष आपल्याकडे जे रेकॉर्ड ठेवलं पाहिजे त्यासंबंधी बोलत आहोत. त्यामध्ये स्टॉक रजिस्टर. आता स्टॉक रजिस्टरमध्ये जर आपण मालाची खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तो स्टॉक रजिस्टर आहे. त्यानंतर चेक इश्यू रजिस्टर. यामध्ये जर आपण एखाद्या कर्जदाराला बँकेचा चेक दिलेला असेल, उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की 2 लाखाच्या वर आपल्याला रोखीने व्यवहार करता येत नाहीत, त्यामुळे आपण जे चेक इश्यू करतो मग ते क्रॉस चेक असतात, त्या सभासदाच्या खात्यामध्ये जमा होतात, ते चेक इश्यू रजिस्टर हे आपण ठेवलं पाहिजे. त्यानंतर सर्व प्रकारची जी जमा नावी चलनं आहेत ती किमान 5 वर्ष आपल्याकडे ठेवायची आहेत.